नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। अवैध दारू विक्रीवर मोठी कारवाई करत वर्धा पोलीस दलाने जिल्हाभरात विशेष वॉशआउट मोहीम राबवली आहे। वर्धा जिल्हाभरात करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी 104 गुन्हे दाखल करत तब्बल 1,66,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच अनेक ठिकाणी अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त करून दारू साठाही नष्ट करण्यात आला आहे। पहाटे 4 वाजल्यापासून जिल्ह्यातील गावाबाहेरील परिसर, जंगल भाग तसेच अवघड ठिकाणांवरील दारू भट्ट्यांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली। या कारवाईत 109 आरोपींवर 104 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यासाठी जिल्ह्यातील 4 उपविभागीय पोलीस अधिकारी, 19 ठाणेदार आणि विविध शाखातील 377 पोलीस अंमलदारांची पथके तयार करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांची अचानक आणि मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू तयार करणारे पुरवठादार आणि विक्रेत्यांची ताब्यात आणले असून भविष्यातही अशा प्रकारचा कठोर कारवाया सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहे। भागातील इतर बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।